सर्वधर्मीय आनंदाने एकत्र राहिले पाहिजे. बिशप थॉमस डाबरे. पहिली राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद पुण्यात संपन्न. देशामध्ये सर्वधर्म पंथांचे लोक आनंदाने व सुखाने राहिले पाहिजे असे मत पुणे विभागाचे धर्मगुरू बिशप थॉमस डाबरे यांनी पुण्यातील पहिल्या राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले. की या देशामध्ये सगळ्यांना आणि मायनॉरिटीजना आणि गरिबांना, दलितांना, पददलितांना, शोषितांना न्याय मिळण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. कंपूगिरीचा अंदाज नाही. आणि म्हणून आज ह्या ठिकाणी सर्वधर्मीय लोक आहेत. हे माझं एक स्वप्न आहे की भारत देश सर्वधर्मियांचा आहे. आज सकाळी RSSच्या वतीने चांगला कार्यक्रम झाला तर आय टोल्ड व्हेरी क्लिअरली, इंडिया बिलॉंग्स टू ऑल. इंडिया हॅज बीन मेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजन्स. सर्व धर्मांच्या लोकांनी भारत घडवलेला आहे. हिंदूंनी घडवला आहे, मुसलमानांनी घडवलेला आहे, ख्रिश्चनांनी घडवलेला आहे. या देशामध्ये स्त्री शिक्षणाची, सर्वांच्या शिक्षणाची मशाल ही पहिल्या प्रथम ख्रिश्चनांनी या देशामध्ये चालू केली आणि फार मोठी सेवा ख्रिश्चनांनी या देशामध्ये केलेली आहे. हे सर्वच मान्य करत आहे. तेव्हा हा देश सर्व धर्मियांचा आहे. कोणाला कमी लेखू नये. परंतु आज या ठिकाणी सांगण्यात आल्याप्रमाणे काही विशिष्ट कम्युनिटीजना टार्गेट्स केले जाते. मुसलमान, ख्रिश्चन हे संपूर्णपणे चूक आहे आणि ते आम्ही कधी बर्दाश्त करणार नाही. आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आणि आपलं जे धोरण आहे की सर्वांनी एकत्र येणे हेच महत्वाचं आहे. की हेच बळ आहे. युनिटी इज स्ट्रेंथ. पुढे ते म्हणाले की सर्व धर्मांचं तत्वज्ञान हे मानवता आणि जगावर प्रेमच करायला शिकवते. त्याचाच सर्वांनी आदर करून पालन केल्यास सारे विश्व हे सुख आणि समाधानाने नांदेल. प्रत्येकाने दुसऱ्या धर्म आणि संस्कृतीचा आदर करावा. तसेच सर्व धर्माच्या लोकांनीच देश घडवला आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून एकमेकांना न्याय मिळवून दिला पाहिजे व सर्वांनी संविधानाचे पालन केले पाहिजे असेही बिशप डाबरे म्हणाले. शांती व सुख यावरून देशाची श्रीमंती गणली जाते. प्रत्येक देशात कोणता ना कोणता धर्म अल्पसंख्याक असतो. कुठे मुस्लिम अल्पसंख्याक तर कुठे ख्रिस्ती तर कुठे हिंदू असे सारेच धर्म कुठल्या ना कुठल्या देशात अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे प्रत्येक देशात अल्पसंख्याक समाजासाठी विशेष लक्ष दिले जाते असे मत या राष्ट्रीय परिषदेचे प्रमुख वक्ते माजी IPS अधिकारी अब्दुल रहमान यांनी व्यक्त केले. 2006 में सच्चर कमेटी की रिपोर्ट आई. उस रिपोर्ट ने कहा कि इस देश में 14.2% मुसलमान हैं और उनकी सोशियो इकोनॉमिक एजुकेशनल जो कंडीशन है वो दलितों से भी बदतर है. 2007 में रंगनाथ मिश्रा कमीशन की रिपोर्ट आई. रंगनाथ मिश्रा कमीशन ने एक खास मुसलमान के बारे में रिपोर्ट नहीं देकर के सारे माइनॉरिटीज के बारे में रिपोर्ट दिया और उनका कहना था कि माइनॉरिटीज की जो सोशियो इकोनॉमिक कंडीशंस हैं वो बदतर हैं और उनके लिए कुछ बेहतर करने की जरूरत है. सच्चर कमेटी और रंगनाथ मिश्रा कमीशन को जोड़कर मेरे ख्याल से 18 चैप्टर नंबर 18 या 17 में मैंने उल्लेख किया है. 76 रिकमेंडेशंस में से गवर्नमेंट ने 72 को एक्सेप्ट किया, 1 को उन्होंने पेंडिंग किया और 3 को उन्होंने रिजेक्ट किया. जो 72 जो रिकमेंडेशंस थे वो ऐसे रिकमेंडेशन थे जिससे समाज में किसी तरह का बदलाव नहीं हो. बेबी स्टेप्स, कॉस्मेटिक चेंजेस, इस तरह के जो रिकमेंडेशन थे यूपीए कांग्रेस की गवर्नमेंट ने उनको एक्सेप्ट किया और बाकी जो स्टेप्स जिनसे फंडामेंटल चेंज हो सकता था, जिससे समाज बदल सकता था, जिससे माइनॉरिटीज की हालत में मूलभूत परिवर्तन आ सकता था, उसको सरकार ने एक्सेप्ट नहीं किया. वो कौन कौन से थे कि अंदर जो दलित जातियां हैं, क्रिश्चियंस के अंदर जो दलित जातियां हैं, उनको शेड्यूल्ड कास्ट का दर्जा संविधान के 70 साल के बाद भी आज तक नहीं मिला है.
उसको सरकार ने रिजेक्ट किया। धर्म के आधार पर तो हमने लोअर लेवल पे लोगों को डिस्क्रिमिनेट करते हुए देखा है, लेकिन नेशनल लेवल पे इतनी बार कांग्रेस की सरकार बनी, लेकिन उन्होंने मुसलमानों के अंदर जो दलित जातियां हैं, कोई मुश्किल नहीं है उनका पहचान करना। क्रिश्चियंस के अंदर जो दलित जातियां हैं, कोई मुश्किल नहीं है उनका पहचान करना। बहुत सारे लिटरेचर्स हैं, आपके सामने रिपोर्ट्स हैं कि कौन कौन सी जातियां दलित में आती हैं, मुसलमानों में और क्रिश्चियंस में। दोनों के पिटीशन सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है, लेकिन उनको सुप्रीम शेड्यूल कास्ट का दर्जा नहीं दिया गया। कांग्रेस ने लंबित रखा। 2004 के बाद नरेंद्र मोदी की सरकार आने के बाद इन्होंने तो सुप्रीम कोर्ट में हलफनामा दे दिया कि भाई इनका दर्जा को हम एक्सेप्ट नहीं करते, हम इसके टोटली खिलाफ। तसेच या देशात प्लंबर, सुतार, मेकॅनिक यासारखे अनेक कारागीर हे अल्पसंख्याक आहेत. देशाच्या जडणघडणीत त्यांचा काही हातभार लागत असतो. आज अल्पसंख्याक समाजाच्या विविध योजना, शिष्यवृत्त्या बंद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विशेष संधी नव्हे तर किमान समान अधिकार तरी अल्पसंख्याकांना मिळायला हवेत, असे ते म्हणाले. प्रास्ताविकात राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी या परिषदेची सध्या काय गरज आहे याची माहिती दिली. तसेच या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. या वी द पीपल ऑफ इंडिया मध्ये कुठेही मायनॉरिटी नाही, कुठेही शेड्यूल कास्ट नाही, कुठेही हिंदू नाही, कुठेही बहुसंख्याक नाही, कुठेही जैन नाही, कुठेही पारशी नाही. मग हे जैन असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील किंवा अदर असतील, हे कुठे आहे? संविधानाच्या वी मध्ये हे सर्व आहे. आणि वी पासून मी पर्यंत कडे घेऊन जाणारे जे कोणी असतील ते या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये जे धार्मिक ध्रुवीकरणाची बीजे रोवणारी माणसं आहेत. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला छेद देऊन स्वातंत्र्य प्राप्तीच्या दिवशी जे दंगल घडवणारे आहेत हे मी म्हणवणारे ते आहे. आणि अशा जात्यांध धर्मांध लोकांच्या विरोधात एक नेमकी भूमिका मांडायला नॉन पॉलिटिकल बट इंटेलेक्च्युअल एक स्टेज असला पाहिजे, म्हणून नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची आम्ही स्थापना करतो. अतिशय वाईट परिस्थिती. जो चिंतनशील व्यक्ती आहे, चिंतनशील तो अस्वस्थ आहे. आणि अशा अस्वस्थ असणाऱ्या लोकांची संख्या ही खूप जास्त आहे. केवळ त्याचा पेहराव मुस्लिम आहे, केवळ तो मुस्लिम आयडेंटिफिकेशन घेऊन चालतोय. बघा काय, फक्त मुस्लिम आयडेंटिफिकेशन घेऊन चालतोय. म्हणून पुण्यामध्ये मोहसिन शेखची हत्या होती, बरोबर 2014, त्याच्या आधी झालेली. जुनैद नावाच्या तरुणाची रेल्वेमध्ये मॉब लिंचिंग होते, रेल्वेच्या डब्यात. आणि बहुसंख्याक समुदाय त्याला मूकसंमती देतो. मूकसंमती. हे घडवणारे लोक कोण आहेत, ते का घडवतायत, त्याचं उत्तर आहे स्वातंत्र्याच्या लढ्यात. गांधींची हत्या झाली, गांधींची हत्या गोडसेनीच केली. स्पॉटवर पकडला गेला म्हणून गोडसेनी पकडली असं आपण म्हणू शकतो. पण गोडसे तसेच सदर परिषदेत अल्पसंख्याकांच्या हिताचे 14 ठराव मांडण्यात आले असून याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्यात येईल. नेमके काय ठराव आहेत ते पाहूयात. पहिला ठराव असा आहे, अल्पसंख्याकांचे संविधानिक अधिकारांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. दुसरा ठराव, प्रास्ताविक धर्मांतर बंदी कायदा रद्द झालाच पाहिजे. प्रास्ताविक समान नागरी कायदा हा देखील रद्द झाला पाहिजे.
चौथा ठराव असा आहे प्रास्ताविक CAA व NRC ही रद्द झाली पाहिजे. पाचवा ठराव अल्पसंख्याकांवरील हल्ल्याचे स्वरूप लक्षात घेऊन ते रोखण्यासाठी विशेष उपाययोजना ह्या झाल्या पाहिजेत. सहावा ठराव अल्पसंख्याकांवरील मॉक लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार विशेष कायदा पारित करावा. सातवा ठराव आहे अल्पसंख्याक नेतृत्वांची व संघटनांची होणारी गळचेपी थांबवा व खोट्या कारवाईंना रद्द करा. आठवा ठराव अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी नव्याने कायद्याची निर्मिती करा. नववा ठराव प्रसार माध्यमांद्वारे होणारे ध्रुवीकरण कार्यक्रम प्रबंधित करा. दहावा ठराव अल्पसंख्याक विरोधी व्यक्तींना मिळणारी प्रतिष्ठा रोखण्यासाठी शासकीय पातळीवरती प्रयत्न झाले पाहिजेत. 11वा ठराव आहे अल्पसंख्याकांचे सरकारी योजनांमधील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आल्या पाहिजेत. 12वा ठराव अल्पसंख्याकांच्या विकासाच्या कार्यक्रमांची अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात याव्यात. 13वा आणि शेवटचा ठराव अल्पसंख्याकांसाठी घटनात्मक आरक्षण देण्यात यावे. 14वा एक ठराव आहे अल्पसंख्याक समुदायांच्या हक्काची सनद मंजूर करा व त्यांची अंमलबजावणी करा. या परिषदेचे आयोजन राहुल डंबाळे, अंजुम इनामदार, लुकास केदारी यांनी केले होते. ज्येष्ठ साहित्यिक अनवर राजन, माजी आमदार मोहन जोशी, जुन्नरचे माजी नगरसेवक जमीर कागदी, रशीद शेख, अँथोनी जेकेब, सुवर्णा डंबाळे, जुबेर मेमन, अल्ताफ पिरजादे, सत्यवान गायकवाड, किरण यासह साहित्यिक, विचारवंत, विविध पक्ष संघटना तसेच कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ये जो प्रोग्राम आयोजित किया गया, जो माइनॉरिटीज़ के जो राइट्स हैं उनको प्रोटेक्ट या प्रिजर्व करने के लिए ये अच्छा पहल है और मुझे लगता है कि इस तरह के पहल हर ज़िले में होनी चाहिए. हर ज़िले में इस तरह की कमेटी बने, लोग उससे जुड़े और जो हमारे जो माइनॉरिटीज़ हैं, मैंने अपने भाषण में कहा है कि उनको स्पेशल ट्रीटमेंट की ज़रूरत नहीं है, उनको इक्वल ट्रीटमेंट की ज़रूरत है और आबादी के हिसाब से गवर्नमेंट के जो स्कीम्स हैं उनमें उनको हिस्सा मिले और उन पर किसी तरह का एट्रोसिटी नहीं हो, किसी तरह उनका ज़्यादती नहीं हो. ये जो माइनॉरिटीज़ के जो कमिटीज़ हैं वो इंश्योर करें तो एक बेहतर कदम होगा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.